रेडी स्टार्ट. उपरोक्त आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 457 व 380 सह वाचनीय कलम 34 मधील शिक्षापात्र गुन्ह्याचे सिद्धतेसाठी प्रस्तुत संपरीक्षा चालविण्यात येत आहे. अभियोग पक्षाचे कथन थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. फिर्यादी मौजे बोईसर येथील काटकरपाडा कलर सिटीजवळ हितेंद्र दुमाडा यांचे चाळीत राहत असून दिनांक 16/3/2016 रोजी 1 वाजताचे सुमारास सदरची घटना घडली होती. फिर्यादी घरामध्ये झोपलेले असताना आरोपींनी घराचे मागील बाजूचे खिडकीचे दरवाजाचे लॅच तोडून आत प्रवेश करून 2 पिवळ्या रंगाच्या प्लॅस्टिक डब्यामध्ये रुपये 1380 व रुपये 2980 तसेच एक लाल रंगाच्या प्लॅस्टिक डब्यात रुपये 1020 व एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल व रोख रक्कम रुपये 6000 मध्ये रुपये 500 दराच्या 8 व रुपये 1000 दराच्या 2 नोटा असे फिर्यादीचे संमतीशिवाय चोरून नेला. त्याबाबत फिर्यादीने सदरची फिर्याद दिली. परिच्छेद. फिर्यादी याचे तक्रारीच्या आधारावर पोलीस ठाणे बोईसर येथे गुन्हा क्रमांक 60/2016 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक SD माडीच यांचेकडे देण्यात आला. तपास पूर्ण झाल्यानंतर बोईसर पोलीस ठाण्यामार्फत आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 457 व 380 सह वाचनीय कलम 34 प्रमाणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. माझे पूर्वाधिकारी यांनी आरोपी विरुद्ध भारतीय दंड विधान 1860 कलम 457 व 380 सह वाचनीय कलम 34 प्रमाणे दोषारोप निशाणी क्रमांक 14 निश्चित केले. आरोपींनी गुन्हा कबूल केला नाही व खटला चालविण्याची मागणी केली. त्यांचा तसा जबाब निशाणी 15 ते 17 वर आहे. प्रस्तुत प्रकरणात खालील मुद्दे माझे विचारार्थ उपस्थित झाले आहेत. सदर मुद्द्यांवरील माझे निष्कर्ष मी खालील नमूद कारणमीमांसेद्वारे देत आहे. कारणमीमांसा परिच्छेद. प्रस्तुत प्रकरणी अभियोग पक्षाचे एकूण 2 साक्षीदार तपासले. त्यामध्ये साक्षीदार क्रमांक 1 संदीप सीताराम पाटील पंच यांना निशाणी क्रमांक 20 वर, साक्षीदार क्रमांक 2 अनिल कुमार रूपसिंग फिर्यादी यांना निशाणी क्रमांक 27 प्रमाणे त्यांची साक्ष अभियोग पक्षाने नोंदविलेली आहे. अभियोग पक्षाने घटनास्थळाचा पंचनामा निशाणी 21 वर, निवेदन पंचनामा निशाणी 22 वर, जप्ती पंचनामा निशाणी 23 वर, फिर्याद निशाणी 28 वर शाबित केली. अभियोग पक्षाचा पुरावा निशाणी क्रमांक 1 वरील आदेशान्वये बंद केला. आरोपी क्रमांक 1 व 3 चे कलम 313 प्रमाणेच निवेदन निशाणी क्रमांक 29 व 31 अन्वये नोंदविण्यात आले. अभियोग पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्री AM शहा यांचा युक्तिवाद ऐकला. त्यांनी आरोपी विरुद्ध सबळ पुरावा असल्याने त्यांना दोषी धरण्याची मागणी केली. आरोपीतर्फे विधिज्ञ श्री VC संखे यांचा युक्तिवाद ऐकला. आरोपी विरुद्ध कोणताही पुरावा अभियोग पक्षाने आणलेला नाही. अभियोग पक्षाचा पुरावा विश्वासार्ह नाही. सबब आरोपींना निर्दोष सोडण्याची त्यांनी विनंती केली. परिच्छेद. फिर्याद सिद्ध करण्यासाठी अभियोग पक्षाने अनिल कुमार कंसात साक्षीदार क्रमांक 2
कंसपूर्ण यांना निशाणी 27वर तपासले. त्यांनी दिनांक 15/3/2016 रोजी 10:30 वाजताचे सुमारास घरी झोपले असता स्वयंपाक खोलीमधून आवाज आला म्हणून त्यांनी पाहिले असता एक इसम आतमध्ये व एक इसम बाहेर होता. त्यानंतर आतमधील इसमाने बाहेर उडी मारली व तो पडला. त्यामुळे त्याला पकडले. त्याचेकडे रुपये 2000 व मोबाईल मिळून आला. स्वयंपाक खोलीतील काचेची खिडकी फुटली होती व पैशांचा डबा पाहिला असता त्यांना पैसे मिळून आले नाहीत. त्यांनी सरवर नावाच्या इसमाला पकडले होते व बाकीचे पळून गेले होते. रात्री गस्त घालणारी पोलीस गाडी आल्याने ते व पकडलेला इसम पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी मोबाईल व पैसे चोरीस गेल्याची निशाणी 28 प्रमाणे फिर्याद दिली. त्यांनी आरोपींना ओळखले. आरोपीतर्फे त्यांचा उलट तपास घेण्यात आला. त्यांनी आरोपी हे शेजारी असून ते हितेंद्र दुमाडा यांचे खोलीत भाड्याने राहतात व आरोपीसोबत त्यांचा नळाचे पाण्यावरून वाद झाल्याचे मान्य केले. तसेच पहिल्यांदा आरोपीला पकडले तेव्हा त्याचे खिशातून पैसे व मोबाईल मिळाले होते. पोलिसांना फिर्याद देताना डब्यामध्ये किती रुपये होते हे त्यांनी सांगितले नव्हते. तसेच त्यांना मराठी लिहिता वाचता येत नसल्याचे त्यांनी मान्य केले. पोलिसांना डब्यामध्ये रुपये 10,000 मिळून आल्याचे त्यांनी कथन केले. तसेच त्यांनी ज्या इसमाकडून पैसे मिळून आले होते ते घटनास्थळावरून पळून गेले होते व घटनास्थळी पोलीस 2 तासांनी आले होते. तसेच घटनेनंतर आरोपींना पकडण्यासाठी अर्धा तास गेल्याचे कथन केले. संदीप पाटील साक्षीदार क्रमांक 1 हे पंचसाक्षीदार असून दिनांक 17/3/2016 रोजी पोलिसांनी त्यांना काटकरपाडा येथे सकाळी 8:30 वाजता बोलावले होते. फिर्यादीने घटनास्थळ दाखविले होते. त्याच्या घरातील स्वयंपाकाच्या खोलीच्या खिडकीची ग्रिल तुटलेली होती. त्याचा निशाणी 21वर पंचनामा केला. दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजताचे सुमारास पोलीस ठाण्यामध्ये बोलविले होते. तेथे एक आरोपी बसलेला होता. त्याचे नाव सरवर शेख असे असून त्याने चोरीचे ठिकाण दाखवितो असे निवेदन दिल्याने ते गाडीत बसून काटकरपाडा येथे गेले. जितेंद्र दुमाडा याचे बंगल्याचे मागे एका खोलीच्या पत्र्यावर चोरी केलेला माल एका पिशवीत ठेवलेला होता. तो त्याने दाखविला. ती पिशवी पोलिसांनी काढली असता त्यामध्ये 2 प्लास्टिकचे पिवळे व 1 लाल रंगाचा डबा मिळाला. त्यामध्ये 1 पत्र्याचा डबा होता. डब्यामध्ये रुपये 1000 व रुपये 500च्या नोटा होत्या. त्याचा पोलिसांनी पंचनामा केला व त्यांनी निवेदन पंचनामा निशाणी 22 व जप्ती पंचनामा निशाणी 23वर सही केली. स्टॉप.